नमस्कार, मी ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज मी एकदम घट्ट मलाईदार दही कसं लावायचं याची एकदम सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवणार आहे। तर दही बनवण्यासाठी इथे मी 1 लिटर दूध गरम करायला ठेवले आहे। तुम्हाला जेवढं दही लावायचं आहे तेवढं दूध गरम करायला ठेवायचं। इथे मी 1 लिटर दुधाचं दही बनवणार आहे, त्यासाठी 1 लिटर दूध गरम करायला ठेवलं आहे। दुधाला छान उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर गॅस कमी करून 4-5 मिनिटे आपल्याला एकदम बारीक गॅसवरती दूध उकळवून घ्यायचं आहे। दूध गरम झाल्यानंतर गॅस बंद करून आपल्याला दूध पूर्णपणे कोमट करून घ्यायचं आहे। म्हणजे जास्त कोमट करायचं नाही आहे, थंड करायचं नाही आहे। म्हणजे आपण त्या दुधामध्ये जर बोट घातलं तर आपल्या बोटाला चटके सहन होईल इतपत आपल्याला दूध कोमट करून घ्यायचं आहे। माझं हे दूध छान कोमट झालेलं आहे, तर आपल्याला याचं दही लावायचं आहे। त्यासाठी इथे मी एक काचेचं पसरट भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी दही लावणार आहे। त्यानंतर मी इथे 2 चमचे विरजण घेतलेलं आहे, म्हणजेच दही घेतलेलं आहे। ते जास्त आंबट नसावं। त्यातलं 1 चमचा दही आपण ज्या भांड्यामध्ये दही बनवणार आहे त्या भांड्यामध्ये घालायचं आणि भांड्याला सगळीकडे पसरवायचं आहे दही। म्हणजे आपण जे दही बनवणार आहे ते सगळ्या बाजूने एकसारखं बनतं, दह्याला पाणी सुटत नाही। तर तुम्ही बघू शकता मी इथे 1 चमचा दही सगळीकडे पसरवलेला आहे। आता याच्यामध्ये आपण जे दूध कोमट करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे। दूध पूर्णपणे घातल्यानंतर मी याच्यामध्ये आणखी अर्धा चमचा विरजण घालणार आहे। मी जे विरजण घेतलेलं आहे ते जास्त आंबट नाही आहे, त्यामुळं मी याच्यामध्ये आणखी अर्धा चमचा घालणार आहे। विरजण घातल्यानंतर आपल्याला सगळीकडे ढवळून घ्यायचं आहे। छान मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला 5-6 तास असंच ठेवून द्यायचं आहे। मध्ये मध्ये उघडायचं नाही आहे, कारण याच्यामध्ये जी वाफ तयार झालेली असते ती जर वाफ निघून गेली तर दही बनायला खूप वेळ लागतो आणि दही व्यवस्थित सुद्धा बनत नाही। तर 5-6 तासानंतर तुम्ही बघू शकता छान घट्ट दही लागलेलं आहे। मी भांडं उचललेलं आहे आणि फिरवते आहे तरी दही भांडं सोडत नाही आहे आणि किंवा पाणीसुद्धा सुटलेलं नाही आहे दह्याला। तर खूप छान मलाईदार दही लागलेलं आहे। दही लावण्यासाठी आपण दूध जे कोमट करतो ते जास्त जर गरम असेल तर दह्याला पाणी सुटतं आणि जास्त थंड झालं तर दही व्यवस्थित बनत नाही। दही बनायला खूप वेळ लागतो आणि जास्त वेळ लागल्यामुळे दही आंबट होतं।